नमस्कार. आज आपण बघा प्रकरण बघणार आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. दर्शनी किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे काय आणि विस्तारित मांडणी म्हणजे काय, हे सगळं आपण आज बघणार आहे. मग तुम्हाला बघा त्याच्यामध्ये टाईप आहे. पहिला टाईप आहे, या टाईपचं गणित तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम मध्ये विचारू शकतात. दुसरा टाईप हा आहे याच प्रकरणातला, जे की स्टार दिलेले असतात आणि स्टारच्या जागी समान अंक आहे असं म्हणतात आणि त्याच्यातला फरक आहे 7992. तर तुम्हाला फुलीच्या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारतात. मग फुलीच्या ठिकाणी जो अंक येईल ते हा एक टाईप आहे, त्यानंतरचा हा तिसरा टाईप आहे. मग आता या प्रकरणातले हे तीन टाईप आपण आधी बघणार आहे. त्याच्या आधी आपण स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत काय हे थोडक्यात बघणार आहे. बघा आता एखादं एक्झाम्पल, एखादी संख्या सांगा, तुम्ही संख्या सांगा. समजा मी म्हटलं 11,000 15,679 ही एक संख्या आहे. 15,679 ही एक संख्या आहे. मग ह्या संख्येच्या आता आपण आधी दर्शनी किंमत बघणार आहे. या संख्येमध्ये या 6ची स्थानिक किंमत किती स्थानिक किंमत म्हणतोय मी. स्थानिक किंमत जर म्हटलं तर हे 6 ऍज इट इज लिहून घ्यायचे आणि त्याच्या समोर किती आहे रे अंक 2, मग 2 शून्य द्यायचे. ही झाली स्थानिक किंमत. ही काय झाली स्थानिक किंमत. मग 6ची स्थानिक किंमत किती झाली? व्हेरी गुड. तसंच या 7ची स्थानिक किंमत सांगा. 70. काय केलं आपण, हे 7 लिहून घेतले आणि 7च्या पुढे किती अंक आहे, मग 1 शून्य दिला, बरोबर. मग तसंच सांगा बाळांनो, 5ची स्थानिक किंमत किती रे? 5ची स्थानिक किंमत 5,000. तसंच या 1ची स्थानिक किंमत किती? 1च्या पुढे किती अंक आहे मोजा? 1 2 3 4. मग 1 वर 4 शून्य द्या. मग 1ची स्थानिक किंमत किती आली? 10,000. म्हणजे तुमच्या स्थानिक किमतीची कन्सेप्ट झाली का क्लिअर? म्हणजे जर तुम्हाला 6ची स्थानिक किंमत विचारली तर त्याच्या पुढचे किती अंक आहेत त्याचे शून्य द्यायचे. 2 अंक आहे ना, मग 6ची स्थानिक किंमत किती होणार? 600. 7ची स्थानिक किंमत किती? 70. 9ची स्थानिक किंमत किती रे? फक्त 9च. कारण 9च्या पुढे कोणता अंक आहे का? नाही. म्हणून 9ची स्थानिक किंमत 9, 7ची 70, 6ची 600, 5ची आणि 1ची 10,000. हे झालं स्थानिक किंमत. आता आपण बघणार आहे दर्शनी किंमत. आता जर तुम्हाला म्हटलं ही दिलेली संख्या आहे 15,679, या संख्येमध्ये या 7ची दर्शनी किंमत किती? 7च. किती? 7च येणार. 9ची दर्शनी किंमत किती? 9ची दर्शनी किंमत किती येईल? 9च येणार. आता समजा एखादी संख्या आहे 3 4 5 4 9 8. समजा ही संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष. 3,45,498 ही संख्या आहे. मग या संख्येमध्ये या 4ची दर्शनी किंमत किती? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? दर्शनी म्हणजे जे दिसते ती किंमत. मग ह्यात ही तर काय 4ला अंडरलाईन आहे, मग दिसते काय 4ची 4च, ह्या 5ची 5च, ह्या 4ची 4च. म्हणजे दर्शनी किंमत कशाला म्हणतात की दर्शनी किंमत जे दिसते तीच दर्शनी किंमत असते. आणि स्थानिक किंमत म्हणजे काय की हे 4 लिहायचे आणि त्याच्या समोर किती अंक आहे? 2. मग ह्या 4ची स्थानिक किंमत किती? 400. 5ची स्थानिक किंमत किती? 5च्या पुढे किती अंक आहे? 3. मग 3 शून्य द्यायचे 5 वर. 5ची स्थानिक किंमत सांगा किती? 4ची स्थानिक किंमत 40,000 आणि या 3ची स्थानिक किंमत 3 लाख. कारण या 3 वर किती शून्य येईल रे? 1 2 3 4 5. 5 अंक काय म्हणून 5 शून्य, म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती? 3 लाख. एवढं समजलं का? काहीच नाही, एवढंच आहे या प्रकरणात, बाकी काही नाही आहे. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी. आता विस्तारित मांडणी म्हणजे काय? 3 4 8 2 ही संख्या आहे समजा 3,482. मग आता याची विस्तारित मांडणी कशी करायची? 3,000 अधिक 4चं काय येणार? 400 अधिक 8चं काय येणार? 80 अधिक 2. ही काय झाली? विस्तारित मांडणी.
किती सोपं आहे की नाही सोपं? असं याला म्हणतात विस्तारित मांडणी. आता याच माहितीवर आधारित आपण हे गणित सोडवू, आहे की नाही? आता गणित काय पहिलं वाच शादाब. 5 अधिक 30 अधिक 40,000 हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? विस्तारित रूप आहे, विस्तारित रूप आहे. मग सांगा हे 5 अधिक 30 अधिक 40,000 हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? मग आपल्याला काय करायचं आहे? 40,000 मध्ये हे 30 मिळवायचे. 40,000 किती झाले? 30 आणि परत 5 मिळवायचे म्हणजे 40,000 किती झाले? 35. मग 40,000 35 कोणती संख्या आहे? हे बघा हे किती आहे सांगा बरं? 4,35,000. आपल्याला काय पाहिजे? 40,035. मग 40,035 कसं लिहिता येईल? बरोबर का नाही? म्हणजे किती नंबरचा ऑप्शन बरोबर आहे आपलं? 3 नंबरचं. व्हेरी गुड. किती सोपं आहे. सरळ सरळ बेरीज करायची आणि उत्तर काढायचं. आलं का लक्षात? दुसरा टाईप पाहू आपण याच याच्यात. गणित आहे 4 स्टार 5 9 स्टार या संख्येतील फुलीच्या ठिकाणी समान अंक आहे व फरक 7,992 आहे, तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक येईल? फुलीच्या ठिकाणी कोणता अंक येईल? जिथं जिथं फुलीचं गणित येते, जिथे जिथे फुलीचं गणित येते आणि फरक आणि काय विचारतात? फरक विचारतात. त्या गणितामध्ये काय करायचं आहे? सुरुवातीचा अंक बघायचा. फरकाचा सुरुवातीचा अंक, फरक किती आहे? 7,992. मग हा पहिला अंक बघायचा. पहिला अंक किती आहे रे? मग ह्या 7च्या पुढची संख्या म्हणजे आपलं स्टारच्या ठिकाणची संख्या. 7च्या पुढची संख्या कोणती येणार? 8. मग हे झालं आपलं उत्तर. एवढं सोपं आहे, काहीही करायची गरज नाही. याची ट्रिक आहे, जिथं जिथं स्टारचं गणित येतं तिथं तिथं फरक बघायचा. फरक किती आहे? 7,992. मग 7च्या पुढची संख्या किती? 8. मग स्टारच्या जागी काय येईल? 8. समान अंक कोणता येईल? 8. झालं. समजा फरक दिला असता 5,992. उत्तर काय आलं असतं? उत्तर काय आलं असतं? का बरं 6? 5च्या पुढची संख्या किती? 6. तुम्हाला समजत आहे का? जिथं जिथं स्टारचं गणित जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं तर फरक बघायचा. फरकातली पहिली संख्या बघायची, पहिला अंक बघायचा आणि पहिल्या अंकाच्या पुढचा अंक घ्यायचा. आलं का लक्षात? हा, त्या पुढचं गणित, हे गणित, असे गणित खूप जास्त वेळ विचारलेले आहे एक्झाम मध्ये, स्कॉलरशिप एक्झाम मध्ये. त्यामुळे हे गणित अतिशय महत्वाचं आहे. गणित आहे पहा 43,825 या संख्येतील शतक व दशहजार स्थानच्या अंकाची अदलाबदल करून बघा. आता ही संख्या आहे, या संख्येतला शतक स्थानचा अंक सांगा कोणता आहे? एकक, दशक, शतक. ही संख्या 8. शतक स्थानचा अंक 8 आहे. आणि दशहजार स्थानचा अंक कोणता रे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 4. ह्या 2 अंकांची काय करायची आपल्याला? अदलाबदल. काय करायची आहे? अदलाबदल. म्हणजे 4च्या ठिकाणी 8 घ्यायचे आहे आणि 8च्या ठिकाणी 4 घ्यायचे आहे. संख्या कोणती तयार होईल सांगा मग? 4च्या ठिकाणी 8 घेतले, हे 3 जसेच्या तसे. परत 8च्या ठिकाणी किती घेतले? 4 घेतले. किती झाली संख्या? 83,425. अदलाबदल करून जी नवीन संख्या तयार होईल, ही नवीन संख्या तयार झाली होईल, त्यातील शतक व दशहजार स्थानच्या अंकाची. आता याच्यातला शतक स्थानचा अंक कोणता रे? 4. आणि दशहजार स्थानचा अंक कोणता? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार स्थानचा अंक कोणता? 8. मग अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला. यांच्या दोघांच्या स्थानिक किमतीतील काय विचारला? फरक. आता फरक जिथं जिथं येतो तिथं तिथं आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार मधली कोणती प्रक्रिया करायची आहे? वजाबाकी. कोणती? वजाबाकी. जिथं जिथं तुम्हाला फरक विचारेल तिथं तिथं तुम्ही काय करायची? वजाबाकी. आता ह्या 8ची स्थानिक किंमत किती रे? 8च्या पुढे किती अंक आहे? 1 2 3 4. मग 8ची किती स्थानिक किंमत? 80,000 वजा 4ची स्थानिक किंमत किती? 400. बरोबर की नाही? मग आता याची काय करायची आपल्याला? वजाबाकी. सरळ सरळ. बरोबर का? हे शून्यातनं शून्य गेला, शून्य, शून्यातनं शून्य गेला
आता शून्यातनं 4 जातात का? मग काय करायचं आहे? शून्याला काढून इथे किती लिहायचे? 10. मग 10तनं 4 गेले, किती राहिले रे बाळांनो? 6 राहिले. बरोबर, हा कॉमा. त्यानंतर इथं किती झाले? मग किती झाले? 9. आणि इथं किती झाले बाळांनो? 7. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 79,000. उत्तर किती आलं? 79,000. किती नंबरचं ऑप्शन आहे बघा? 2 नंबरचं. ओके. तर अशा प्रकारचे गणित काय विचारतात? स्कॉलरशिप मध्ये विचारतात. हे या व्हिडिओमध्ये आपण हे फक्त 3 टाईप पाहिले. त्यानंतर आपण त्याच्या पुढचा पण टाईप या प्रकरणातला बघणार आहे.